मित्र हो नमस्कार. सडेतोड राजकीय बातम्यांसाठी विचार प्रवाह या न्यूज चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर सर्वाधिक गोंधळाची परिस्थिती बारामतीमध्ये झाली आहे. थोरल्या साहेबांना साथ द्यावी की अजित पवारांसोबत राहावं अशा संभ्रमात लोक दिसत आहेत. अशातच अजित पवार यांनी एक पत्र लिहून वेगळा होण्याचा निर्णय का घेतला याची माहिती दिली. त्यांच्या पत्रप्रपंचानंतर आता बारामतीमध्ये एक निनावी पत्र सध्या व्हायरल होत आहे. बारामतीकरांची भूमिका या नावानं हे पत्र व्हायरल झालं आहे. राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढं केलं. तसेच तिसऱ्या पिढीत राजकारणात येण्याचा अधिकार रोहित पवार यांना होता. ते राजकारणात आल्यानंतर जळफळाट सुरू झाला असा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. या पत्रावर आता राजेंद्र पवार यांनी भूमिका व्यक्त केली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो तेव्हा निनावी पत्रातून भावना व्यक्त केल्या जातात. या पत्राच्या माध्यमातून कोणीतरी खदखद व्यक्त केली आहे. मी आणि अजित पवार एकाच वयाचं होतो. अजित पवार 1987 साली राजकारणात आले आणि तिथून पुढे पुढे जाऊ लागले. शरद पवार यांचा पुतण्या असल्यामुळं कदाचित मीही राजकारणात येईल असं त्यावेळी लोकांना वाटत होतं. पण शरद पवारांनी निर्देश दिल्यानुसार मी शेती, व्यवसाय आणि सामाजिक काम करत राहिलो. त्यातूनच मी रोहित पवारला 21व्या वर्षी एक मंच तयार करून देऊ शकलो, अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी व्यक्त केलेली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की मला एका साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची इच्छा होती, पण शरद पवार यांनी मला जाणीवपूर्वक दूर ठेवलं. मी जर त्यावेळी राजकारणात आलो असतो तर कदाचित आज जी परिस्थिती दिसत आहे ती त्याच वेळी दिसली असती, असं परखडपणे आपलं मत राजेंद्र पवार यांनी व्यक्त केलेलं आहे. बारामतीमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या निनावी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण सविस्तरपणे बघूयात. पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता. याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला. पुढची पिढी जेव्हा तयार होत होती तेव्हा स्वर्गीय अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवाय याबाबत विचार होत होता. तेव्हा दोघा भावांनी अनंतरावाच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढं केलं. दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतलं. तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढचा इतिहास माहीतच आहे. पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तिथपासून खळा जळफळाट सुरू झाला. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी. सडेतोड बातम्यांसाठी विचार प्रवाह न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा.